नमस्कार. मी सुरेश कुलकर्णी. आपण ऐकत आहात सूर सुरी झाले. आतापर्यंत आपण डॉक्टर पारनेरकरांच्या पूर्णवादी साहित्याचा, विशेषतः त्यांच्या काही काव्यरचनांचा अभ्यास केला. डॉक्टर पारनेरकर यांचे पूर्णवादविषयक समग्र वाङ्मय, समग्र डॉक्टर पारनेरकर या नावानं काही खंड प्रकाशित झालेले आहेत. साधारण काहीतरी 11 खंड आहेत आणि त्यापैकी 7व्या खंडात जो डॉक्टर पारनेरकर यांचा नित्याभ्यास या नावानं प्रकाशित झालेला आहे, त्यामध्ये काव्य, आत्मनिवेदन, रोजनिशी, स्फुटलेखन आणि पत्रव्यवहार हे विभाग आहेत. यातील पत्रव्यवहार या विभागाविषयी आपण आज बघणार आहोत. पत्रलेखन देखील कसा आदर्श असावा आणि कशा रीतीनं ते उद्बोधक आणि काही वेळा तत्त्व प्रदर्शित करणारं, काही वेळा विनोदी असं ठरतं, हा एक अभ्यास. तसा पत्रलेखन हा साहित्य प्रकारच. यातूनही प्रतिभा प्रदर्शित होत असते. एक सामान्य वाटणारी गोष्ट आहे, पण ते एक तंत्र आहे आणि त्या तंत्राचा अभ्यास आपण शाळा कॉलेजांमधून शिकत असताना केलेला आहे की पत्रलेखन कसं करावं, पत्ता कुठे लिहावा, मायना काय असावा, कोणाला काय लिहावं, तीर्थस्वरूप, तीर्थरूप वगैरे, मजकूर कशा पद्धतीचा असावा. अशी परीक्षेमध्येच निबंध लेखन या सदरामध्ये, लेखन विभागामध्ये या गोष्टी विचारल्या जायच्यात. आणि जे काही खाजगी पत्र किंवा व्यावसायिक पत्र, बिझनेस लेटर ज्याला आपण म्हणतो, किंवा विनंती अर्ज, रजेचा अर्ज इत्यादी, हे सगळे पत्रलेखनाचे प्रकार शिकवले जायचे. असो, आजकालच्या तंत्रज्ञानामध्ये ते सगळं लोप पावलेलं जरी असलं तरी संदेशवजा पत्र पाठवण्याची वेळ ज्यावेळेस येते त्यावेळेस व्हॉट्सअपसारख्या किंवा सोशल मीडियावरती आपण ते पाठवत असतो. पण त्यातही कशा पद्धतीनं पत्रलेखन करायला पाहिजे याचा विचार निश्चितपणानं मनामध्ये एक येत असतो. पूर्वी मोठमोठ्या लोकांनी आपल्या नातेवाईकांना, विशेषतः मुलं, मुली, शिष्य इत्यादींना लिहिलेली काही पत्र आपण वाचली असतील. उदाहरणार्थ पंडित नेहरूंची इंदिरा गांधींना लिहिलेली किंवा साने गुरुजींची काही पत्र इत्यादी. तेव्हा विशेषतः गुरुकडून शिष्यांना पाठवलेली पत्र जी असतात ती थोडी विशेष, म्हणजे मार्गदर्शनपर, प्रबोधन करणारे आणि शिष्यांना पाठवलेलं पत्राचं अंतःकरण समजून, जेव्हा गुरु अंतर्मन किंवा स्वभाव ओळखून कधी स्तुती, कधी वाहवा, शाबासकी देऊन, तर कधी खडसावून, तर कधी अध्यारूत अशी वाक्य ज्यांचा अर्थ वाचकानं काय तो समजायचा अशा स्वरूपाची असतात. तर आपण आज बघणार आहोत डॉक्टर पारनेरकरांनी शिष्यांना दिलेल्या उत्तरादाखल पत्रांचे काही नमुने. म्हणजे यात खरं म्हणजे ती संपूर्ण पत्र काही तर वाचण्यासारखी आहेत, परंतु फारच मोठा हा व्हिडिओ होऊ शकतो. त्यामुळे काही पत्रांची आपण यात उल्लेख करणार आहोत, जे त्यांनी, डॉक्टर पारनेरकरांनी बारकाईनं निरीक्षण कसं केलं आहे, बारकाव्यांचं आकलन करून घेऊन सल्ला कसा दिलेला आहे, विचारविमर्श काय केला आहे, व्यवहार ज्ञान, ईश्वरी निष्ठा पोचण्याचे काम किंवा निराशा घालवणं, आणि प्रपंचात आणि परमार्थामध्ये, समाजकारणामध्ये, देशकारणामध्ये काही व्यवहारी पाळावयाची जी काही पथ्य असतात इत्यादी, ते खूप सारं काही आपल्या निदर्शनाला या ठिकाणी येऊ शकेल. या विभागामध्ये मोजक्या काही पत्रांचा समावेश केला आहे. काही आलेल्या आणि बऱ्याचशा उत्तरादाखल पाठवलेल्या. यातील उल्लेखित नावं जी काही पत्रांमध्ये आलेली आहेत त्या काहींची मला तोंडओळख होती, काहींचा परिचय होता,
काहींच्या तर मी सहवासातच होतो, जे काहींना पाहिलं होतं ना आणि काही त्यांची नावंही ऐकली होती. त्यामुळे संबंधित पत्र वाचत असताना त्या संबंधिताशी जवळीक निश्चित होत असते, अधिक निर्माण होते. तर बघूया, पहिलं पत्र आहे 24 एप्रिल 1959. हे भाऊंनी नानासाहेब साठेंना लिहिलेलं आहे. तर शेवटचं पत्र आहे मान्य DY पाटील साहेब यांनी परमपूजनीय विष्णू महाराजांना, दादांना लिहिलेलं जे पत्र आहे, त्यांना ते सार्थ अभिनव अभंगाची प्रत दिल्यानंतर जो काही अभिप्राय त्यांनी व्यक्त केलेला आहे, ते पत्र त्यांनी पाठवलेलं फेब्रुवारी 22, 1989 सालचं. असा हा आवाका. यामध्ये असलेले जे काही पत्र आहेत त्याच्यामध्ये मान्य पुंडलिकजी कातगडे यांनी संघर्ष वाचून अभिप्राय कळवलेला आहे. पुंडलिकजी कातगड्यांची मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तोंडओळख माझी इंदूरला आम्ही गेलो असताना भाऊंनी करून दिली होती. ते बैठकीत बसलेले होते. त्यावेळी आम्ही तिघंच, म्हणजे मी, पुंडलिकजी आणि परमपूजनीय पारनेरकर महाराज भाऊ, एवढेच होते. तेव्हा कर्नाटक केसरी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, भारदस्त व्यक्तिमत्व असलेलं असे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि स्वातंत्र्यसेनानी म्हणून पुंडलिकजी कातगडेंकडे पाहिलं जातं. नामदेव भटकरांचं एक पत्र आहे, जे संपर्क वाचून त्यांनी पाठवलेलं रसग्रहणात्मक असं पत्र आहे. ते मागे आपण संपर्क याचा अभ्यास करताना बघितलं आहे. नसेल तर ते संपर्क या विषयावर जे आपले व्हिडिओ आहेत ते आपण बघू शकता, ऐकू शकता. परंतु भाऊंनी पुंडलिकजींना पाठवलेल्या पत्रामध्ये ते राजकारणी, स्वातंत्र्यसेनानी असल्यानं तत्संबंधी विषय हाताळलेला आहे. दिलेल्या उत्तरावरून पत्रलेखकांना काय पत्र लिहिलं असावं हे कळतं. अगोदर ज्यांच्यात मी वावरलो, सहवास मला भेटला, अशी काही उल्लेखनीय पत्र जी आहेत त्याच्यापैकी उल्लेख करायचा झाला तर आमचे मामा गोसो कुलकर्णी, त्यांना लिहिलेलं पत्र जे थंबनेलवरती दिलेलं आहे ते आपण वाचू शकता. ज्यांचा उल्लेख आला आहे ते बाळासाहेब जोगळेकर, धांडेकाका, BD पाटील, बलवंत दगाजीराव पाटील, BD दादा म्हणून त्यांना संबोधायचे. प्राध्यापक नेमाडे भुसावळला होते. राव गरजपूर्ती, ज्यांनी स्टोअर महाराजांच्या आज्ञेने काढलेलं होतं, त्या ठिकाणी सगळं साहित्य आपलं पूर्णवादी विक्रीला ठेवलेलं होतं, पंचांग वगैरे. धांडेकाका लेवा बोर्डिंगचे एक सुप्रिटेंडंट होते आणि BD दादा हे CPETचे प्रिन्सिपॉल होते आणि बाळासाहेब जोगळेकर हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते MJ कॉलेजला. प्राध्यापक GB जोशी ते BED कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते आणि गजाभाऊ पाठक 1 वर्ष केवळ माध्यमिक विद्यालयाला, मागे याचा आपण उल्लेख केलेला आहे, 62-63 साली मुख्याध्यापक होते. अण्णासाहेब गरुड हे धुळे एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणीचे एक सदस्य होते. तेव्हा वर उल्लेखित धांडेकाका, GB जोशी, गजाभाऊ वगळता जे बाळासाहेब जोगळेकरांमुळे जे काही आलेत, भेटलेत, महाराजांचे शिष्य झालेत आणि काही वर्षातच चमत्काराच्या अपेक्षाभंगानं बाळासाहेब बाजूला झालेत. त्यांनी मागोती काढता पाय घेतला. पण बाळासाहेब जोगळेकरांवरची परमपूज्य भाऊंचं विशेष प्रेम त्यांना पाठवलेल्या पत्रातून आपल्याला दिसून येतं. त्यांच्या घरी भाऊ जळगावी उतरत असत. गुरुवार मंडळाचा कार्यक्रम होई, त्यांच्या खाली मला वाटतं बीडकर हे राहत असत. त्यांच्याकडे शनिवारचं भजन होई, मेटकर आदी मंडळी त्यावेळा होती. त्या दोन्ही वारी म्हणजे गुरुवारी शनिवारी मला धांडेकाका, मी त्यावेळी लेवा बोर्डिंगमध्ये राहत असे, CPETला होतो,
ते मला त्यांच्यासोबत त्यांच्याकडे घेऊन जायचे. बाळासाहेब जोगळेकर यांना पाठवलेल्या पत्रातले काही मुद्दे आपण बघू. त्यात भाऊ म्हणतात, तू अलीकडे स्वतःला सही करताना विशेषण लावून घेतोस, ही व्यथित करणारी बाब आहे. पुढे असे करू नकोस. तुला दुखवण्याकरता लिहित नाही. तू काय होतास, आज काय आहेस, उद्या काय होशील, हे तुझ्यापेक्षा मला अधिक माहिती आहे. तरी विवेक बाळगावा. दुसरं म्हणजे कार्यकर्त्या पुरुषार्थी पुरुषास गंभीर असावं लागतं. हे गांभीर्य म्हणजे आपले बौद्धिक मानसिक व्यवहार सहकार्यास कळू न देणे. घर संसारातही हा गुण लागतो. अद्याप तुझ्या वैयक्तिक संसाराची सुरुवात आहे. गांभीर्य म्हणजे मनाचा कोंडमारा नव्हे, तर कोणत्याही गोष्टीला वाजवीपेक्षा जास्त किंमत नको. कार्यारंभ केल्यावर कार्यनाश होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. लायकी कार्याची यशापयशातून प्रकटत असते. तू मनानं हळवा आहेस. ऑपरेशननंतर उदासी शक्य आहे, पण ती दीर्घकाळ टिकू देऊ नये. तुझा मानसिक विकलतेची 3 कारणं आहेत. एक ऑपरेशन, त्यामुळे अशक्तता. दुसरं मनाजोगं न झाल्यानं संताप. आणि तिसरं स्वतःचा थोडाफार साक्षात्कार. अशी निर्मित परिस्थिती हा विकार आहे, विचार नाही. चित्तशुद्धी होताना असे कड येत असतात. स्वाभाविक आहे. कड येऊन जाणं बरं, म्हणून मी पत्र लिहिण्याची घाई केली नाही. तू वेडा असलास तरी शहाणा आहेस. डरो मत, आगे बढो, इत्यादी इत्यादी. बाकी पारनेर उत्सव, अभंग प्रकाशन इत्यादी वार्ता लिहून सर्वांना आशीर्वाद, हे मात्र विशेष आहे. प्रत्येक पत्रामध्ये मग ते कुठल्याही गावाला लिहिलेलं असो, त्यातील शिष्यांना सगळ्यांना आशीर्वाद देण्यास ते कधीही विसरत नसत. जीवनकला मंडळ, भजनी मंडळ, चौकशी, औदासिन्याची जाणीव. त्यात एका ठिकाणी ते म्हणतात, 4 जणांनी मिळून चालवायची कामं जे काही असतात ते एकट्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवून निर्णयाला लावणे धोक्याचे. जनरीत सोडून असं आहे. समबुद्धीचा निपक्षपातीपणे विचार करून खरं काय ते समजून घेणं, कार्य कसे नेटानं सतत चालेल याचा विचार करणं, अडचणींचा विचार आधीच केला पाहिजे. काम भव्य नसलं तरी दिव्य असलं पाहिजे. खरं म्हणजे लिहावयास नको, पण विद्यार्थी लहान आहेत म्हणून हा धडाच आहे. 11 नोव्हेंबर 63 लिहिलेलं जे काही पत्र आहे त्यात सुरुवातच त्यांनी बाळोबास आशीर्वाद अशी केली. आता ते पत्र वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की असं का केलं आहे. सुरुवातीलाच ते म्हणतात, ऐसे बहुत बार सुना था कि अल्लाह मियाँ के यहाँ देर है अंधेर नहीं है. आपका खत मिलने पर ये मुझे महसूस हुआ. अशी सुरुवात आहे. कारण त्या बाळासाहेबांनी भुसावळला ज्ञानेश्वर प्रवचन करीत आहे म्हणून कळवलेलं होतं. ते वाचून अत्यंत आनंद झाला होता. तो आनंद दिसतोय सुरुवातीलाच. पण काही सूचनाही केल्या आहेत. समजदार को इशारा काफी आहे असं म्हणता येईल. त्यात म्हणतात, ज्ञानेश्वरी तुझ्याकडून ज्ञानेश्वर वदवून घेतील. ती पारनेरकरी थोडीच आहे पारनेरकर वदवून घेणार. ज्याचं कर्म त्यानंच निस्तरणं चांगलं. विकतचं श्राद्ध घेऊन सव्यापसव्य कोण करणार बाबा. आपण पडला तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, पारनेरकरांचे एकनिष्ठ शिष्य.
बघा काय म्हणतायत. तर्क न्यायी गरिबाचे शब्द आहे, पलतीकडे ओढून न्यायचे. ज्ञानेश्वरी मला वाटते ही भावार्थ दीपिका आहे. निवृत्तीनाथ हे काही ज्ञानेश्वरांप्रमाणे ज्ञानी व पंडित थोडीच होते. समोर श्रवणार्थ बसलेल्या आपल्या गुरुचे डोक्यातून असेच भोळे भाव प्रकट होऊन आपल्या लेखणीच्या मुखातून कागदावर त्यांनी ओसंडले आहे. खरोखर तू जितका कोकणस्थ आहेस ना, तितकाच मी गबाळ्या देशस्थ आहे. नाही तर लेखणी पाझरली ती सच्चिदानंद बाबाची हे कसे विसरलो असतो. पण त्यामुळे ज्ञानेश्वरीचा प्रसाद द्विगुणित झालेला आहे. पुढे लिहितात, बाळ्या तू मोठा लबाड आहेस. माझ्यासारख्या अहम भीष्म म्हणवणाऱ्या स्थितप्रज्ञालाही आपल्या नकुच म्हणजे नाकूच कृतीनं हलवून सोडलंयस. तेथे तुलाही कोणी सच्चिदानंद बाबा भेटला असेलच, पण माझा सच्चिदानंद बाबा मात्र मोठा खट्याळ आहे. तो लेखनाच्या व्रात्यपणानं माझी भावसमाधी अनेकदा मोडीत आहे. आपण मोठे ज्ञानी पुरुष असल्यानं माझा सच्चिदानंद बाबा कोण हे अंतर्दृष्टीनं जाणू शकता. उगीच जागा अडवीत नाही. माझे शिष्य वेडेवाकडे बोल गोड करून घ्याल अशी उमेद आहे. बाकी घरगुती किंवा कार्यासंबंधी असं लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे परमपूजनीय दादांचं 14 नोव्हेंबर 63 नेहरू जयंती होती. त्या नेहरू जयंतीनिमित्त व्याख्यान आयोजित करावं अशी सूचना केली आहे. बरं, ते सूचना केली तर केली, त्यावेळा हेही सुचलं आहे की अध्यक्ष कोण असावं, काँग्रेसचे अध्यक्ष तिथले एखादे मिळेल तर ती व्यवस्था कशी करावी इत्यादी इत्यादी. या पुढे एक पत्र बघूया जे मी मगाशी म्हटलं, तोंडोळक ज्यांची इंदोरला भाऊंनी करून दिली होती ते कर्नाटक सिंह पुंडलिकजी कातगडे. काँग्रेसी कार्यकर्ता होते. उमद तगडं भव्य असं व्यक्तिमत्व, पांढरा झब्बा, धोतर, टोपी पांढरी. भाऊंशी अत्यंत जवळ बसून सलगीनं मोकळ्या गप्पा मारित असत. त्यावेळा जेलमधलं काही प्रसंगाचं विनोदी वर्णन त्यांनी सांगत असताना चौकशी केली होती, हे कोण म्हणून माझ्याबद्दल, कारण मी तिसरा तिथे होतो ना, दोघांमध्ये तिसरा नको. तर त्यांना लिहिलेली काही 4-5 पत्रं आहेत. अत्यंत वाचनीय, अत्यंत उद्बोधक अशी आहेत. त्यातील एका पत्राचा आशय जरा बघूया, नंतर थोडे बाकीच्या पत्रांमधील बघूया. त्यात नेहरू, गांधी इत्यादी विषय हाताळलेले आहेत. पुंडलिकजींना देवकृपेचा अनुभव येत होता हे जाणून भाऊंना फार आनंद वाटला होता. ही गोष्ट जर जीवनात नसेल तर माणुसकीत फार मोठी उणीव राहते असं भाऊ म्हणतात. मास्टर तारासिंगांना पुंडलिकजींनी पत्र लिहिलं हे चांगलं केलं असा उल्लेख केला आहे. बेळगाव समाचार वाचला, हे पत्र वाचलेलं होतं. वार्तापत्र जे होतं बेळगाव समाचार, त्यासंबंधी लिहिताना म्हणतात, आपलं धोरण हे कळवलं आहेच. प्रारंभीच विचारापेक्षा भावना वरचढ ठरलेली दिसते. थोडा पवित्रा चुकला, नंतर सांगेन. देशकाल परिस्थितीचा अभ्यास होता, त्यामुळे गोवा प्रकरणात सरकार हात घालेल हा अंदाज व्यक्त केला होता. पुंडलिकजींना शब्दकोश तयार करण्याचे कामी लक्ष घालण्यास त्यात सांगितलेलं आहे. लोकशाहीविषयी एका पत्रात ते म्हणतात की उभे राहतील वा उभे करण्यात येतील त्यांनाच मतं देऊन निवडून आणणं ही आंधळी लोकशाही आहे. आणि मताचा नागरिकांना जो हक्क आहे तो कोण उभे राहावेत, कोण निवडून यावेत एवढ्या व्यापक अर्थाचा आहे. आणि तसा न केल्यास
लोकशाही ही केवळ हूल आहे. राष्ट्रानं लोकशाहीचं तंत्र पत्करल्यावर राजकारण जाणणे हा प्रत्येक नागरिकाचा धर्म आहे. राजकारण करणे मात्र सर्वांसाठी नाही. आणि म्हणून द्यूताची पूर्वकल्पना असूनही इष्टहेतूसाठी हुकुमाचा एक्का वापरावयाचे धोरण पत्करावे लागते. डाव येणे वा जाणे निराळे, बोलून चालून द्यूत खेळ. आजच्या काळातही किती हे समर्पक वाटतं ते बघा. लोकमान्यांच्या अनुयायांनी जी चूक केली तीच पुन्हा गांधीजींच्या अनुयायांकडून घडू नये. ते सर्व करतात ते मला करावयाचे नसल्याने या मंडळींपासून मी स्वतः दूर ठेवतो. तूर्त मास्टर तारासिंग साऱ्याच विचारवंतांच्या डोक्याबाहेर झाले आहेत. कल्पना किंवा भावनाविवश व्यक्ती हे मात्र म्हणजे भावनाविवश व्यक्तिमत्व जे असतात त्यांच्या वाट्याला हेच येत असतं. त्यात काका कालेलकरांचा उल्लेख आहे, विनोबांचा उल्लेख आहे. अशी माणसं, त्यांची भेटही विनोबा भावांची झालेली होती. एक ठिकाणी ते म्हणतात, औचित्यापेक्षा दुसऱ्या गोष्टींनाच अधिक स्थान देणं ही राजकारणाची सैद्धांतिक शिकवणूक आहे. काका कालेलकर तपस्वी आहेत. त्यांचे पत्र सूचक आहे. परिस्थिती चित्रण यथार्थ. पण मला मननीय वाटलं नाही. महात्मा गांधी व गोळवलकर गुरुजींची 1947ची भेट आठवावी. आता असं ते का म्हणतात त्या अभ्यासकांनी शोधावं. या पत्रात ते पंडित नेहरूंबद्दल पूज्यभाव व्यक्त करतात. पण ते म्हणतात, ते पूर्ण नास्तिक तर मी कट्टर आस्तिक. मोठ्या माणसांच्या ओळखी अगर त्या नेहमी ज्या असतात त्या अगत्याच्या असतात. आदर वाटणे वेगळे आणि आदर्श वाटणं वेगळं, ही जाणीवसुद्धा देतात. एका पत्रातून शिष्यास मदतीविषयी पंडितजींना सूचित केलेलं आहे. ते माझ्याबरोबरच माझे म्हणवण्याला जाणारे जे काही म्हणजे शिष्य, आपल्या वागण्यात जो आपलेपणा आहे त्यांच्याविषयी तुम्ही जो विचार करता, त्यांना जी मदत करता, त्यात आपल्या मनाचा मोठेपणा आहे असं त्यांनी त्या ठिकाणी कळवलं आहे. आपले गुण पाहून महात्माजींचं स्मरण घडतं. भारतासारख्या धर्मभूमीत महात्माजींनी कर्तव्य कठोरतेबरोबर विनय, पांडित्याबरोबर कळकळ, कर्तेपणा, माणुसकी, सौहार्द यांची उत्तम लागवड केलेली आहे. त्यांचे अनुयायी राजकीय मोठेपणापेक्षा त्यांच्या विभूतिमत्वाचे पुजारी बनतील. महापुरुषाचे कार्य निमित्त मात्रच असते. मागाहून जो सत्प्रवृत्तीचा प्रवाह सुरू होतो त्यानंच जन पुनीत होतं. महात्माजींची पुण्याई खरी, पण अनुयायांची पुण्याई जी महात्माजींचे मागे उत्कटत्वानं दिसावयास हवी तिचा मागमूसही दिसत नाही. म्हणूनच भावी समाजाचे चित्र रेखाटावे लागते. ईश्वराच्या मायेचे जेवढे कौतुक वाटते तेवढेच जगात शहाणा म्हणा जाणाऱ्या माणसाचं ठिकाणी प्रसंगी प्रकटणाऱ्या अज्ञानाची कीव येते. हे माझे पत्र आपणास काही वेळ अतिशय किंवा म्हणजे अतीतात ओढून नेईल व वर्तमानाच्या उंबऱ्यातून भविष्यात धडका देऊन थांबेल. म्हणून असली पत्रे
न लांबवलेली बरी. बाकी त्यांना जे काही शब्दकोश लिहायला सांगितलेला होता त्या शब्दकोशाविषयीची चौकशी करणार आहे. अर्थकोश भरण्यास सूचना दिलेल्या आहेत आणि देशभक्त झाल्याबद्दल काय वाटतं ते कळवावं म्हणून देखील लिहिलेलं आहे. त्यांनाच लिहिलेल्या एका पत्रामध्ये भाऊंनी त्यांच्या सहवासाची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. 24 ऑक्टोबर 61ला श्रमसेवा शिबिर हे पारनेरला आयोजित केलं होतं. अर्थात त्या शिबिराला मी गेलो होतो. म्हणजे त्यावेळी CPEDला होतो. तेव्हा जळगावची सारी मंडळी त्या शिबिराला घेऊन आले होते. त्या पत्रामध्ये या शिबिराला येण्याबद्दलचं निमंत्रण पंडितजींना दिलेलं आहे. म्हणजे यांना दिलेलं आहे, पुंडलिकजींना. त्या सहवासाची अपेक्षा जाणवली, गरज जाणवली आणि महम्मद व पर्वत ही गोष्ट आठवली. किती सूचक आहे बघा. कुणी कोणाच्या भेटीला जायचं. परिस्थितीचं आकलन हे व्यक्तित्व, स्थिती व संपर्क यावर निर्भर असल्यानं त्यात विविधत्व व भिन्नत्व राहते आणि हे राहणं स्वाभाविक आहे. थोड्या शब्दात सांगायचे अशी यावेळी माझ्या मनाची लहर असल्यानं दुर्बोधत्व हा दोष राहण्याची शक्यता आहे. हे किती साक्षेप या ठिकाणी बाळगला आहे बघा. आपल्याविषयीचा उत्कटलेला पूर आपण लिहिता ते तीर्थ स्वरूप मला हे सर्व करायला लावतं. म्हणजे तुम्ही मला तीर्थस्वरूप म्हणून उल्लेख करून पत्र लिहिता ना, त्याच्यामुळे मला हे सारं लिहावं लागतं. तेव्हा सहज तादात्म्य असलं तरी बहिर्मुख होणं इष्ट नाही. तर पत्राचा सारा विषयच पुंडलिकजी व्हायचा. योगा चित्तवृत्ती निरोधः असं वाक्य सांगतं, असं शास्त्र सांगतं. सामाजिक कार्यामध्ये किंवा सामाजिक कार्यामुळे जे काही अंगीकृत कार्य असतं त्यात दिरंगाई व दुर्लक्ष माझ्या धर्मबुद्धीला पटत नाही. म्हणून आपली चिंता वाटते. पुष्कळ लिहावंसं वाटतं, जागा पुरत नाही आणि कामही बसू देत नाही. कुठे काही उत्सवाचं निमंत्रण वगैरे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. जे बघा या पत्रामध्ये काय नाही, तत्त्वचिंतन नाही, शास्त्र नाही, का काव्यगुण नाहीत, का साहित्यिक मूल्य नाही, का उद्बोधन नाही. सारं काही कळतं, सारं दिसतं. हे त्यांचं अनुग्रह हे पुस्तक वाचलं, त्याच्यावरती अभिप्रायसुद्धा त्यात त्यांनी कळवलं. थोडक्यात त्यांच्या शेवटच्या एका पत्रातील काही मुद्दे बघूया. त्यात भाऊ म्हणतात, नारदीय सूत्र पाठवून भक्तियुक्त अंतःकरणाचा आपण परिचय दिला आहे. प्रकृतीची चौकशी केली आहे त्यामध्ये. आपण यापुढे प्रकृतीशी दांडगाई न करण्याचं धोरण चालू राहील हे कळवल्यामुळं हलकं वाटलं. पण आपल्या बाबतीत शंका डोकावल्या वाचून राहत नाही. त्यांनी आत्मकल्याण साधावायची उत्कंठा आणि रुग्णसेवेची मनीषा व्यक्त केलेली होती. त्यावर ते म्हणतात, भौतिक मनाची अधिक किंवा जे भौतिक गोष्टी ज्या असतात ते मनाचे अधिक पकड घेत असतात. म्हणजे कर्मठाला स्वस्थता, शांती, शाप वाटतो. आपण कर्मयोगी आहात, त्याचं रूपांतर कर्मठात होऊ नये. आपल्या अवस्थेशी व प्रकृतीशी प्रामाणिक राहून कार्याकार्यतेसंबंधी संकल्पयुक्त होणे हा कर्मयोग. पण काम दिसताच धाव घेणे हा कर्मटपणा होय. थोरपणाबरोबरच निष्पाप पोरपणा पण सांभाळून ठेवू शकता
हा माझ्यासाठी कुतूहलाचा विषय आहे. आपण देवाच्या लाडक्यात खोटी स्तुती करत नाही. बऱ्याच दिवसांनी लिहित असल्यानं संपवावं असं वाटत नाही, पण वाटतं तसं घडतं कुठं आहे ना. पत्रलेखनातून आपण काय काय शिकू शकतो ते आपल्याला या ठिकाणी दिसतात. मला वाटतं या ठिकाणी आज थांबावं. बाकीच्या काही उरलेल्या काही थोड्या पत्रांचा परामर्श आपण पुढील भागात घेऊया असं मला वाटतं. तेव्हा आपल्याला हे आवडलं असेल तर आपण व्हिडिओला लाईक करावं, शेअर करावं आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये निश्चित पाठवावं. पत्रलेखनाचा कसा विषय असावा, कसा मजकूर असावा ते आजच्याही पिढीला लक्षात येऊ. त्यामुळे आदर्श पत्रलेखन हा यांच्या या पत्रलेखनाच्या अभ्यासातून धडाच प्राप्त होतो. धन्यवाद.